सुप्रभात, गुड मॉर्निंग, नमस्कार. तर अराउंड द वर्ल्ड विथ मराठी मुलगी या चॅनल मध्ये ही मराठी मुलगी आज तुम्हाला घेऊन आलेली आहे बर्लिन दाखवायला. बर्लिन मधली आपण मुख्य टुरिस्ट अट्रॅक्शन्स बघणार आहोत. यामध्ये बर्लिन वॉल मेमोरियल, जू मेमोरियल, होलोकॉस्टच्या साईटला सुद्धा आपण भेट देणार आहोत. राईस्टॅग बिल्डिंग ही गव्हर्नमेंटची बिल्डिंग आहे, वेगळ्या आर्किटेक्चरसाठी ही प्रसिद्ध आहे. ही बिल्डिंग सुद्धा आपण आतून बघणार आहोत. म्युझियम आयलंड म्हणून आहे, जिथे 4 ते 5 वेगवेगळे म्युझियम्स आहेत, ते आपण बघणार आहोत. बर्लिन गाव खूप छान आहे. पायी फिरण्यासाठी, पब्लिक ट्रान्सपोर्टने जाण्यासाठी सुद्धा वेगवेगळे टुरिस्ट अट्रॅक्शन्स बघायला खूप मजा येणार आहे. तर चला निघूयात या मराठी मुलीबरोबर बर्लिन बघायला. तर आता मी उभी आहे फ्रँकफर्टच्या रेल्वे स्टेशनवर आणि इथून आपण निघालेलो आहोत आज बर्लिनला. बर्लिन हे जर्मनीचं कॅपिटल आहे, पॉलिटिकल कॅपिटल आहे आणि सर्वात मोठी सिटी समजली जाते. तर आजच्या ट्रिपमध्ये गोंधळ झालेला आहे. आता मी कासल या ट्रेन स्टेशनवर उतरलेली आहे. सकाळी मी फ्रँकफर्टहून माझ्या प्लॅटफॉर्मवरून ट्रेन तर घेतली, पण मला असं वाटलं की ट्रेन 10 मिनटं आधी आली असेल, पण ती ट्रेन वेगळीच निघाली. बट आय वॉज इन राईट डायरेक्शन आणि मी आतमध्ये बसल्यावर ट्रेन लगेच 5 मिनटात सुरू झाली. पण मग तिथल्या ज्या कोचमधल्या ज्या 2 लेडीज होत्या त्यांनी मला खरोखर छान मदत केली. डोंट बी पॅनिक, तुम्ही राईट डायरेक्शनला आहात आणि तुम्हाला तिकीट कंडक्टर येईल आणि ही विल हेल्प यू आउट. मग मी त्याला सगळं सांगितलं, तिकीट दाखवलं की माझं फर्स्ट क्लासचं तिकीट आहे आणि आय वॉज सपोज टू बी इन बर्लिन ट्रेन. सो असं काही होत नाही म्हणे मॅडम, डोंट वरी. जर्मनीमध्ये अशा मोठ्या मोठ्या देशात किंवा छोट्या छोट्या देशात अशा छोट्या छोट्या गोष्टी होतच असतात. सो मग तो खरंच कॉमेडी होता आणि त्याने मला छानपैकी एका शीटवर लिहून दिलं की मॅडम खूपच छोटीशी गोष्ट आहे, डोंट वरी, पुढच्या स्टेशनला तुम्ही खाली उतरा आणि प्लॅटफॉर्म लिहून दिला. रादर हाच प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर मी आता उभी आहे. याच प्लॅटफॉर्मवर मी आधीच्याही ट्रेनने उतरले. सो आय डोंट इवन नीड टू चेंज द प्लॅटफॉर्म आणि त्याच प्लॅटफॉर्मवरनं आता मी बर्लिन जाणारी पुढची ट्रेन घेणार आहे. सो मला असं वाटतं सोलो ट्रिपमध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी होत राहतात. खूप नवीन लोक भेटतात, खूप नवीन लोक मदत करत असतात आणि हेच मला वाटतं एनकरेज करत असतं मला. आणि या ट्रिपमध्ये तर ही मला वाटतं ही अशी माझ्याकडनं पहिलीच चूक झाली आहे, पहिलाच गोंधळ उडालेला आहे इतक्या वर्षात, पण तो सुद्धा होपफुली सॉल्व्ह झाला. बर्लिनचं स्टेशन खूप मोठं आहे, अद्ययावत आहे आणि त्याच्यानंतर मी मेट्रो घेऊन आता निघणार आहे. हॉटेलला आधी चेक इन करणार आणि मग आपण तिथून जाणार आहे म्युझियम आयलंड बघायला. मग बर्लिनमध्ये सुद्धा मी पब्लिक ट्रान्सपोर्टचा पास काढलेला आहे आणि यामध्ये मेट्रो, ट्राम आणि बस हे सगळं इन्क्लुडेड आहे. मग आपला आजचा बर्लिनमधला आहे पहिला दिवस आणि चेक इन झाल्यानंतर मी आता आलेली आहे म्युझियम आयलंडला. माझ्या मागे तुम्ही लेफ्ट साईडला नदी बघताय, ती स्प्री रिव्हर आहे जी बर्लिनमधनं वाहते आणि त्याच्याच आजूबाजूला हा सगळा म्युझियम आयलंड म्हणून हा परिसर ओळखला जातो. इथे अनेक म्युझियम आजूबाजूला आहेत, मी आता तुम्हाला ते दाखवेन. आणि त्याचबरोबर इकडे एक चर्च डोम म्हणून आहे, त्यांचं मोठं कॅथेड्रल जे आहे ते सुद्धा इथे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासमोर छान लॉन वगैरे आहे. हा एरिया अतिशय रम्य सुंदर वाटतो आहे आणि 4ही बाजूला म्युझियम्स आहेत माझ्या. आणि आता आपण ते म्युझियम सुद्धा बघणार आहोत आणि डोम बघायला सुद्धा आपण जाणार आहोत. हा संपूर्ण परिसर अतिशय सुंदर असल्यामुळे इथे एका लग्नाचं व्हिडिओ शूट सुद्धा सुरू होतं. सगळेच जण ते एन्जॉय करत होते.
बर्लिनमधली अंडरग्राऊंड मेट्रोची स्टेशन्स खूप भव्य, मोठी आणि अद्ययावत आहेत आणि समजायला सोपी सुद्धा आहेत. जगातल्या सर्व देशांमध्ये इंडियन रेस्टॉरंट असतातच. मीही एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये येऊन रात्री पोटभर जेवण केलं, कारण उद्याचा दुसरा दिवस हा खूपच बिझी असणार होता. सुप्रभात, गुड मॉर्निंग, नमस्कार. तर आजचा आपला बर्लिनमधला दुसरा दिवस आहे. आज आणि उद्या आपण बर्लिन सिटीचं साईटसीइंग करणार आहे. बर्लिन सिटीचं साईटसीइंग म्हणण्यापेक्षा आपण हिस्टॉरिकल लँडमार्कचं साईटसीइंग करणार आहे. मी आता उभी आहे बर्लिन स्टोरी बंकर इथे. हे एक म्युझियम आहे. हिटलरची नाझी म्हणून सुरुवात कशी झाली, लहानपणी तो कोण होता, थोडा मोठा झाल्यानंतर साधारण 16-17 वर्षाचा असताना तो पोस्टकार्ड ड्रॉइंग करून विकायचा, तिथपासून सुरुवात होऊन तो हिटलर म्हणून कसा झाला, हे सगळं या स्टोरीत, या म्युझियममध्ये आहे आणि आपण ते आता बघणार आहोत. तर यावेळेस आपण या बर्लिनच्या टूरमध्ये सर्वात जास्त साईटसीइंग हे हिस्टॉरिकल लँडमार्क्सच करणार आहोत. मग आपण आता उभं आहोत बर्लिन स्टोरी बंकरमध्ये आणि मी तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली या एरियाला म्हणतात अनहाल्टर. अनहाल्टर हा एरिया हिटलरच्या वेळेस त्याचं गव्हर्मेंटल मेन स्टेशन होतं, म्हणजे इथूनच तो त्याची सगळी सूत्र हलवायचा. आणि आता इथे मुळात हे 5 मजली बंकर होतं तेव्हा. याच्या खालती म्हणजे ग्राउंड लेवलच्या खालती 2 मजले आणि वरती 3 मजले असं हे बंकर होतं. याचं सगळं इथे पिक्टोरियल डिपिक्शन केलेलं आहे. मग आता मी उभी आहे अनहाल्ट बार्नहॉफ या ट्रेन स्टेशनजवळ. वर्ल्ड वॉरच्या वेळेस हे ट्रेन स्टेशन इनफेमस होतं. याचं कारण असं की इथूनच ज्यूंना होलोकॉस्टसाठी डिपोर्ट केलं जायचं, पाठवलं जायचं. महत्त्वाचं ट्रेन स्टेशन होतं हे तेव्हा. आता मात्र त्याची पूर्ण पडझड झालेली आहे. फक्त हे जे मेन गेट आहे तेवढंच आत्ता आहे व्यवस्थित आणि मागच्या बाजूला तो पूर्ण पडझड झालेली आहे. आणि आता तिथे मागच्या बाजूला यांनी क्रिकेट टर्फ आणि फुटबॉल टर्फ तयार केलेला आहे. मग ही आहे ती सुप्रसिद्ध बर्लिन वॉल, जिने ईस्ट आणि वेस्ट जर्मनीला डिव्हाइड केलं होतं. मग आत्ता आलेली आहे मी सुप्रसिद्ध किंवा इनफेमस असंही आपण म्हणू शकतो जर्मन वॉल बघायला. माझ्या मागे तुम्ही बघताय ही आहे जर्मन वॉल, जी 1961 साली ईस्ट जर्मनीच्या कम्युनिस्ट लीडरनी बांधायला सांगितली. त्याचा मुख्य उद्देश होता की इमिग्रंट्स जे ईस्ट जर्मनीमधनं वेस्ट जर्मनीमध्ये जात होते त्यांना थांबवण्यासाठी म्हणून ही वॉल तेव्हा बांधण्यात आली. आणि साधारण 1989 पर्यंत याचे खूप सारे अवशेष शिल्लक होते. आता खूपच कमी आहेत. 150 किलोमीटरची ही पूर्ण वॉल होती, पण आता त्याचा थोडासाच भाग शिल्लक राहिलेला आहे आणि आता त्याचं एक्झिबिशन टाईप आहे. आपण जे बघतोय ती फक्त साधारण 2-3 किलोमीटरची ही इथे वॉल आहे आणि त्याच्यानंतर पुढे काही ती वॉल आहे, पण आता बरीचशी पडझड झालेली आहे या भिंतीची. मग आता आपण उभं आहोत टोपोग्राफी ऑफ टेरर या एक्झिबिशन सेंटरमध्ये. हे म्युझियमच आहे आणि आपण ही आत्ता डाव्या बाजूला बर्लिन वॉल बघितली आणि त्याच्या समोरच हे एक्झिबिशन आहे. हे म्युझियम फ्री ऑफ चार्ज आहे. तुम्ही हे येऊन बघू शकता. हे मुख्यतः तेव्हाचं नाझी गेस्टापोचं आणि SS ऑफिसर्सचं हेडक्वार्टर होतं. ते डिमॉलिश करून त्याच्यानंतर इथे आता एक्झिबिशन तयार करण्यात आलेलं आहे आणि पुन्हा इथे मुख्यतः सेकंड वर्ल्ड वॉर आणि नाझी हिस्ट्री पूर्णपणे डिटेलमध्ये सांगितलेली आहे. मग आता आपण आलेलो आहोत सॉशेन हाऊस या ओरियनबर्ग या गावातल्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पला. ओरियनबर्ग हे बर्लिनपासून साधारण 1 तासाच्या रेल्वे जर्नीवर आहे. मी बर्लिनपासून ट्रेन घेतली आणि हा कॉन्सन्ट्रेशन कॅम्प बघायला आले. खरं तर इथे येऊन जेव्हा आपल्याला
हिस्ट्री म्हणजे इतिहासातले दाखले आपल्याला जेव्हा आठवतात की 1936 ते 1945 साली वेगवेगळे पॉलिटिकल प्रिझनर्स आणि त्याचबरोबर ज्यूंना इथे ठेवलं जायचं. नाझीचा हा एक मोठा कॉन्सन्ट्रेशन कॅम्प होता. 200 हेक्टरमध्ये, तुम्ही माझ्या मागे बघत असाल खूप मोठा एरिया आहे हा. 200 हेक्टरमध्ये हा कॉन्सन्ट्रेशन कॅम्प पसरलेला आहे आणि यामध्येच लेबर कॅम्प, त्याच्यानंतर गॅस चेंबर्स, छोटे छोटे सब कॅम्प असे सुद्धा इथे होते. आता आपण आलेलो आहोत मेमोरियल ऑफ मर्डर्ड ज्यूज इन युरोप ही साईट बघायला. माझ्या मागे तुम्ही बघत असाल तर हे मेमोरियल म्हणजे एक प्रकारे थडकी आपण म्हणू शकतो, त्यांनी इथे बांधलेली आहेत. खरं तर इथे बऱ्याच पूर्वी रॉयल पॅलेस होता, त्याच्यानंतर गव्हर्मेंट बिल्डिंग्स होत्या, परंतु वर्ल्ड वॉर सेकंडमध्ये गव्हर्मेंटच्या बिल्डिंग्स जमीनदोस्त झाल्या, बऱ्याचशी पडझड झाली वर्ल्ड वॉरमुळे. आणि त्याच्यानंतर 1988मध्ये जर्नलिस्ट ली जोश आणि जॅकेल म्हणून एक हिस्टॉरियन आहेत, त्यांनी मागणी केली की युरोपमधल्या जेवढेही होलोकॉस्टमध्ये ज्यूंचं मर्डर केलेलं आहे त्यांचं एक सिम्बॉलिक मेमोरियल तयार व्हावं, जेणेकरून आणि ते अशा ठिकाणी व्हावं ते की ते लोकांना पटकन व्हिजिट करता यावं, दिसावं. आणि माझ्या आजूबाजूला सगळ्या इथे गव्हर्मेंट बिल्डिंग्सच आहेत आणि त्यांनी हा प्रस्ताव मांडला 1988 साली, परंतु फायनली 2007 साली हे मेमोरियल ओपन झालेलं आहे. आणि आता तुम्ही माझ्या आजूबाजूला बघत असाल हे सगळं एवढं मोठं मेमोरियल आहे. मेमोरियल ऑफ मर्डर्ड ज्यूज म्हणून हे ओळखलं जातं. माझ्या मागे तुम्ही पाहताय तो आहे चेकपॉइंट सी और चेकपॉइंट चार्ली. याला याच्यासाठी महत्त्व आहे की हा क्रॉसिंग पॉइंट आहे ईस्ट आणि वेस्ट बर्लिनमधला. बर्लिन वॉलचा हा एक महत्त्वाचा चेकिंग पॉइंट होता. 1947 ते 1991 मध्ये जे कोल्ड वॉर झालं, या कोल्ड वॉरमध्ये हा महत्त्वाचा चेक पॉइंट समजला गेला बर्लिन वॉलचा. आणि आता सध्या हा महत्त्वाचा टुरिस्ट अट्रॅक्शन, हिस्टॉरिकल लँडमार्क म्हणून ओळखला जातो. बोडे म्युझियम बघून मी आता परत निघालेली आहे आणि बर्लिनमधला तिसरा दिवस सुद्धा खूप एक्साइटिंग असणार आहे हे मात्र नक्की. सुप्रभात, गुड मॉर्निंग, नमस्कार. तर आजचा आपला बर्लिनमधला तिसरा दिवस आहे आणि आता मी उभी आहे बर्लिनच्या पार्लमेंटच्या बिल्डिंगच्या समोर. माझ्या मागे तुम्ही पार्लमेंटची बिल्डिंग बघतायत. 1894 साली ही बिल्डिंग ओपन झाली. या बिल्डिंगला राईशटॅग बिल्डिंग असं म्हणतात. आणि त्यानंतर एकदा मोठ्या आगीने या बिल्डिंगचं नुकसानही झालं होतं, परंतु त्यानंतर पुन्हा वर्ल्ड वॉर सेकंडमध्ये रशियाच्या रेड आर्मीने बॉम्बस्फोटामुळे बरंचसं पडझड या बिल्डिंगची झाली होती बॉम्ब टाकल्यामुळे. आणि आता मात्र ही बिल्डिंग पुन्हा लोअर हाऊसेस ऑफ पार्लमेंट म्हणून ओळखली जाते. आणि इथे पार्लमेंट चालू आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे आतमध्ये जाता येत नाही. पण तुम्ही माझ्या हातात हे तिकीट बघत असाल तर इथे समोरच एक तिकीट हाऊस आहे, तिथून तुम्हाला त्या बुकिंग हाऊसमधून तिकीट मिळतं. आपण फक्त वरच्या डोमला जाऊ शकतो आणि टेरेसला व्हिजिट करू शकतो.
पार्लमेंट असल्यामुळे तुम्हाला 1 महिना आधी साधारण बुकिंग करावं लागतं. म्हणजे ज्या दिवशी पार्लमेंट सुरू नसेल त्या दिवशी तुम्हाला आतमधून सुद्धा बघता येते पार्लमेंटची बिल्डिंग. परंतु अर्थातच माझी व्हिजिट खूप वेळेवर ठरल्यामुळे मी त्याचं बुकिंग केलेलं नाहीये. पण आपण आता वरच्या डोमला आणि टेरेसला मात्र व्हिजिट करणार आहोत. मग आता मी इथे डोममध्ये वरती आलेली आहे. सगळ्यात वरती आपल्याला हे ऑडिओ गाईड मिळतं आणि वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये जसं स्पॅनिश, जर्मन, इटालियन आणि इंग्लिश या सगळ्या लँग्वेजेसमध्ये हे ऑडिओ गाईड अवेलेबल असतं. आणि मी तुम्हाला आता दाखवते. खालतून चालत चालत आपण या डोममध्ये सुद्धा वरती यायला लेव्हल्स आहेत. त्या लेव्हल्सवरनं मी वरती आले आणि ते लेव्हल्स चढत असतानाच आजूबाजूच्या सगळ्या परिसराची हिस्ट्री, वेगवेगळ्या हिस्टॉरिकल बिल्डिंग्स आणि त्याची हिस्ट्री आणि त्याचबरोबर या डोम आणि गव्हर्मेंटल पार्लमेंटच्या बिल्डिंगची हिस्ट्री असं सगळं या ऑडिओ गाईडमध्ये आपल्याला सांगितलं जातं. मी तुम्हाला आता डोम दाखवते. बर्लिनपासून फक्त 40 मिनिटाच्या अंतरावर पोट्सडॅम हे गाव आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टनेच मी इथे आली. हे गाव वर्ल्ड हेरिटेज साईटसाठी म्हणजेच सॅनसोसी पार्क आणि पॅलेससाठी ओळखलं जातं. पोट्सडॅमचं स्टेशन खूपच मोठं आणि भव्य होतं. मला खूप आवडलं हे स्टेशन. फ्रेडरिक द ग्रेट या राजाने उन्हाळी राजवाडा म्हणजे समर पॅलेस म्हणून हा 17व्या शतकात पॅलेस बांधला. सॅनसोसी हा खरं तर फ्रेंच शब्द आहे. याचा अर्थ आहे विदाऊट वरीज किंवा केअर फ्री पॅलेस. म्हणजेच कोणतंही टेन्शन न घेता राजाने इथे उन्हाळी सुट्टी घालवावी आणि त्यासाठी हा खरं तर पॅलेस बांधलेला आहे. खूप सुंदर आहे हा सगळा एरिया आणि आता ही युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. मग आता वेळ झालेली आहे मेट्रो घेऊन बर्लिन एअरपोर्टवर परत निघण्याची. पण तुम्हाला या मराठी मुलीबरोबर बर्लिन बघताना कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि पुढचे नवीन ऑफबीट डेस्टिनेशनचे व्हिडिओ अराउंड द वर्ल्ड विथ मराठी मुलगी या चॅनलवर बघायला विसरू नका. आणि ज्यांना फिरायला आवडतं त्यांच्याबरोबर माझे लिंक व्हिडिओ नक्की शेअर करा. तर मग पुन्हा भेटूयात अराउंड द वर्ल्ड विथ मराठी मुलगीच्या पुढच्या भागामध्ये. बाय बाय.